हॅलो एव्हरीवन, आज आपण बोलणार आहोत अभ्यासाविषयी थोडंसं. प्रिलिम्स नंतर काही जण भेटले आणि त्यांच्या बोलण्यातून असं आलं की अभ्यासामध्ये काही अडचणी येतात. तर मला असं वाटलं की ह्या ज्या काही सूचना देणार आहोत आपण अभ्यासाविषयी असतील, अभ्यासाच्या या परीक्षेच्या काळामध्ये तब्येतीविषयी असतील, तर त्या सगळ्यांनाच असाव्यात यासाठी आज आपण एक छोटासा व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओच्या अगोदरच मला सांगावंसं वाटेल की हा व्हिडिओ पॅरेंट्स आणि स्टुडंट्स दोन्हींनी थोडासा काळजीपूर्वक ऐकावा, बघावा. त्याच्यामध्ये असणारी सूचना ह्या दोघांसाठी असतील, तर त्या फॉलो कराल तर आपल्याला अभ्यासाचा आउटपुट जरा अजून जास्त चांगलं राहील. ठीक आहे. सगळ्यात पहिली सूचना असेल, मला असं एक माझं ऑब्झर्वेशन आहे की या काळामध्ये परीक्षा आलेली आहे म्हणून काही जणांनी घाई गडबडीमध्ये बोधरेशन खाली स्वतःच वर्षभराचं जे काही अभ्यासाचं शेड्यूल होतं ते थोडंसं चेंज करण्याचा प्रयत्न केलेला. माझी स्पष्ट सूचना असेल की तसं करू नका. वर्षभर तुमची अभ्यासाची जी काही सवय लक्षात घ्या. तुम्ही पर्टिक्युलर ठिकाणी बसून अभ्यास करत असाल, पर्टिक्युलर वेळेला तुमचा अभ्यास चांगला होत असेल, जागरण हलकं फुलकं ठीक आहे, पण परत तेच अभ्यासाच्या बोधरेशन खाली जागरण करू नका. वेळ वाढवण्याच्या हिशोबानं तसा करायची शक्यता असते तर ते करू नका. याचं कारण असं आहे की शरीराला ज्याची सवय नाही ते जर तुम्ही अचानक करण्याच्या प्रयत्नात पडाल तर आजारी पडाल, आणि 2 दिवस त्यानं ह्या बदललेल्या शेड्यूलनं चांगला अभ्यास झाला आणि त्याचं नुकसान होऊन आजारी पडला तर पुढे आठवड्याभराच्या अभ्यासाचं नुकसान झालं असं होऊ शकतं. तर स्वतःची अभ्यासाची जी काही रेग्युलर हॅबिट असेल तीच कंटिन्यू ठेवा असा माझा सल्ला असेल. दुसरी गोष्ट, अभ्यास करताना एक व्हिडिओ टाकला पहा, मी एक 8-10 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला होता की थोड्या वेळानंतर शॉर्ट ब्रेक्स घ्यायला पाहिजे. अर्धा तास अभ्यास केला, पाऊण तास अभ्यास केला, जास्तीत जास्त 1 तास अभ्यास केला, तर त्याच्यानंतर 5 ते 10 मिनिटाचा एक छोटासा ब्रेक घ्यायला पाहिजे. त्याच्यात फ्रेश व्हायला पाहिजे. जे काही तुम्ही तासाभरात वाचलं ते थोडंसं शांत बसून आठवण्याचा प्रयत्न करा, किंवा हलकं फुलकं चहा वगैरे. चहा शक्यतो टाळा, मी म्हणेन. जर सवय असेल तर ठीक आहे, पण मग परत तोच ऍसिडिटीचा मुद्दा होऊ शकतो. पण बाकीचं काही असेल, हलकं फुलकं काहीतरी खा, एखादं फळ खा आणि पाणी वगैरे प्या. पाणी जास्त महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. जेवढं जास्त तुम्ही स्वतःच्या बॉडीला हायड्रेटेड ठेवाल तेवढे जास्त फ्रेश राहा. ठीक आहे. तर ही स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे, ना की 2 तास बसला, 3 तास बसला, कंटिन्युअस बसला. तुम्हाला असं वाटेल की मी जास्त काळ बसल्यानंतर माझा जास्त अभ्यास होतोय, पण अशी शक्यता जास्त आहे की 2-2.5 तासानंतर तुम्ही अभ्यासावरून उठलात आणि रिमाइंड करायचा प्रयत्न केलात की आपण हे 2-2.5 तासात काय वाचलं, काय अभ्यास केला, तर तुम्हाला असा फील येऊ शकतो की आपल्याला आठवत नाही. याचं रिझन असं आहे की तुम्ही जास्त दीर्घकाळ अभ्यास केल्यानंतर त्याच गोष्टी, वर्षभरी आपण तेच केलेलं आहे, त्याच गोष्टी रिवाइज होऊन आपल्या मेंदूला ते थोडंसं बोर झाल्यासारखं होतं आणि त्याच्यामुळं हा फील यायला लागतो की आपल्याला आठवत नाही. परीक्षा काळात एक्झाम हॉलमध्ये सुद्धा असं होऊ शकतं की एखादी पर्टिक्युलर गोष्ट आपल्याला आठवत नाहीये, पण तसं होऊ शकत नाही. लक्षात घ्या. थोडंसं शांत राहा, स्वतःच्या मनाला शांत करा आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवायला लागतील. एकच गोष्ट तुम्ही करायची, टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. शेवटपर्यंत सगळे पेपर होईपर्यंत कसलंही टेन्शन घेऊ नका, एक्झाम मध्ये कसलंही टेन्शन घेऊ नका, हाच माझा सल्ला असेल. त्याच्यामागचं कारण आपण नंतर बोलूया, लक्षात घ्या. नंतर पुढचा मुद्दा आहे, जे काय वाचाल ते समजून घेऊन करा. विषय कुठलाही असेल, समजून घेऊन करा. जी गोष्ट तुम्ही समजून घेऊन कराल ती दीर्घकाळ लक्षात राहील. हा नॅचरल रूलच, लॉच आहे, लक्षात घ्या. जे समजलेलं असतं ते इझिली विसरत नाही. आपण शिकवताना सुद्धा बऱ्याच वेळा तुकाराम महाराजांचं वचन सांगतो, अभंग सांगतो की अर्थे विन पाठांतर कासया करावे, व्यर्थाची मारावे हुकुनिया. तर अर्थ न समजता केलेली हुकमपट्टी विस्मरण होत राहील. लक्षात घ्या, तुमचं ते विसरून जाईल थोड्या वेळानं, आणि तुम्हाला त्यामुळे ते पुन्हा तेच वाचावं लागेल.
त्याच्यात वेळ जाईल. त्यापेक्षा थोडा वेळ जाऊ दे एखादा टॉपिक करताना, पण व्यवस्थित समजून घ्या आणि तो पक्का झाल्यानंतरच पुढे जा. असं कराल तर तो टॉपिक तुमचा विसरणार नाही, किंवा त्या टॉपिकवर जसं आपण मागच्या 4-5 दिवसाखाली पण क्लासरूम मध्ये बोललेलो आहोत की जे कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन्स येणार आहे. इथं कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चनचा साधा सिंपल अर्थ आहे अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन्स. तुम्हाला जे काय झालंय तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे काय आहे ते किती समजलंय त्याच्यावर आधारित असणारे क्वेश्चन्स, त्याला साध्या सिंपल भाषेत आपण म्हणतोय अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन्स. म्हणजे कन्सेप्ट टेक्स्टबुक मधलीच असेल, पण एक्झाम्पल एखादं डेली लाईफ मध्ये वगैरे घेतलं, एक्स हा मुलगा आहे किंवा त्याला एखादी कंडिशन बेस्ड केस स्टडी ज्याला म्हणतो आपण, तशा प्रकारचे क्वेश्चन जर आले तर तेच कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन्स आहेत लक्षात. त्यामुळे त्याचा असं जास्त काही बाऊ करायची गरज नाही. आपण वर्षभर सगळाच्या सगळा सिलेबस लाईन टू लाईन घेतलेला आहे लक्षात घ्या. त्याच्यात न समजण्यासारखं असं काही ठेवलेलं नाहीये. तरीही मॅथ्स असो नाहीतर सायन्स असो त्याच्यातलं काहीही कळत नाही, किंवा एखादा टॉपिक समजून घेताना जास्त वेळ जातोय असं जर तुम्हाला वाटलं तर तो वेळ तुम्ही घालवू नका. असे 2, 4, 5 जे काही तुमचे डाऊट्स असतील ते गोळा करा, इथं क्लासवर या, ते 2 मिनिटात सॉर्ट आउट करायचं काम माझं आणि मिसचं आहे लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही वेळ वाया घालवू नका. आता आपल्याकडे लिमिटेड वेळ आहे, टाइम मॅनेजमेंट करणं खूप महत्वाची गोष्ट आहे, आणि राहिलेल्या वेळात सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा अभ्यास करता येऊ शकतो. पण त्याच्या मागे कंडिशन एकच आहे, टेन्शन न घे, रिलॅक्स राहा. टेन्शन कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे येतं लक्षात घ्या. मला समजत नाहीये तर त्याचं उत्तर मी दिलेलं आहे, जे समजत नाही ते आमच्याकडे घेऊन या. ठीक आहे. मॅथ्स सायन्स बरोबरच SST अदर सब्जेक्ट सुद्धा तुमचे काय असतील तरी डाऊट्स आम्हाला अप्रोच करू शकता. ठीक आहे. नंतर टेन्शन येण्याचं दुसरं कारण काय असतं लक्षात घ्या, मला आठवत नाही, त्याच्यावरचं पण उत्तर मी दिलेलं आहे तुम्हाला. दीर्घकाळ एखादा टॉपिक लक्षात ठेवायचा असेल तर शॉर्ट ब्रेक्स घेत 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 स्टडी केला पाहिजे. त्यानं तुमची मेमरी फ्रेश राहील, तुमचा ज्याला मानसिक थकवा म्हणतो आपण, मेंटल टायर्डनेस ते येणार नाही, आणि त्याच्यामुळे अभ्यास दीर्घकाळ अतिशय चांगला व्यवस्थितपणे लक्षात राहील. नंतर अभ्यास करतानाची तिसरी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, अगोदर तुम्हाला तुमची ज्याच्यावर कमांड आहे, तुम्हाला वैयक्तिकदृष्ट्या जे सोपं वाटतं ते टॉपिक बरोबर उरकायला पाहिजे. परत विषय कुठलाही असू द्या, सोपा सिलेबस बरोबर उरकला तर एक कॉन्फिडन्स येतो की यस मी काहीतरी अभ्यास केलेला आहे. माझे 10 चॅप्टर्स आहेत, त्याच्यातले 4 चॅप्टर झालेत बाबा. नंतर थोडंसं मीडियम डिफिकल्टीवाले टफनेसवाले जे असतील ते घ्या, आणि मग सगळ्यात शेवटी जास्त अवघड वाटतात ते ठेवा. परत त्याच्यावर तेच आहे, जास्त अवघडवर तुम्ही वेळ घालवू नका, आमच्याकडे या, आपण ते कमी वेळात करायचा प्रयत्न करू. पण ऑप्शनला काहीही टाकू नका, कारण बऱ्याच वेळा असं होतं की त्याच्यातलं 5 मार्काचा क्वेश्चन आहे आणि त्याच्यातलं आपण थोडंसं जरी प्रयत्न करून केलं तर 5 पैकी 2, 3, 2.5 असे मार्क्स मिळण्यापुरतं आपण देऊ शकतो. पण ही खूप इमर्जन्सीची गोष्ट आहे लक्षात. आपलं टार्गेट आउट ऑफचं असेल तर आपण ऑप्शनला काहीही न टाकण्याचा विचार केलेला कधीही चालणार आहे. आणि ही जी मी स्ट्रॅटेजी सांगितलं की अगोदर सोपं करा, मग मिडियमचं करा आणि मग डिफिकल्टचं करा, हीच गोष्ट एक्झाम हॉलमध्ये क्वेश्चन पेपर सोडवताना सुद्धा करायची. क्वेश्चन पेपर सोडवताना आता कालची टेस्ट आपण फुल सिलेबसची घेतली सायन्सची, त्यावेळेस पण सांगितलं मी करायला काय पाहिजे तर अगोदर एक 5-7 मिनिटांमध्ये पूर्ण क्वेश्चन पेपरवर एक नजर टाकायला पाहिजे. क्वेश्चन पेपर मिळाले आणि आपल्याला एक अंदाज येतो की हे क्वेश्चन आपल्याला येत आहेत, हे येत आहे, हे येत आहे, हे येत आहे. काही क्वेश्चन असे वाटतात की अरे हे येत आहे पण मला जरा आठवावं लागेल, तर ते मधल्या भागात ठेवा. आणि खूपच अवघड वाटतंय, जमेल का नाही अशी शंका येते, त्याला लास्टला. आणि मग ह्या स्ट्रॅटेजीनं पण एक गोष्ट करायची, एक मेन क्वेश्चन घेतल्यानंतर तो पूर्णच्या पूर्णच सोडवायचा. एकाच झाले मेन क्वेश्चन घेतला, त्याच्यातला समजा त्याच्यामध्ये 5 सब क्वेश्चन्स आहेत ABCDE, त्याच्यातले AB इथं सोडवले, मग 2 दुसरा क्वेश्चन घेतला, त्याच्यातले ABC सोडवले,
मग परत तिसरा घेतला आणि त्याच्यातली दुसरीकडे सोडवले, असं कराल तर ते चुकीची स्ट्रॅटेजी असेल अशाने. त्यामुळं जो कुठला मेन क्वेश्चन घ्याल तुम्ही तो पूर्णतः सोडवायचा प्रयत्न एकाच जागेला करायला पाहिजे. मेन क्वेश्चन्स, त्याचा नंबर, सब क्वेश्चन्स चुकणार नाहीत याची अतिशय काटेकोर काळजी घ्यायला पाहिजे. जर क्वेश्चनचा नंबर चुकवला तर त्याला 0 मार्क्स मिळतील, लक्षात असू द्या. ठीक आहे, हे झालं पेपर सोडवतानाची गोष्ट. पेपर सोडवताना परत तीच स्ट्रॅटेजी आहे, डोकं अतिशय शांत ठेवायचं. मी आता जे काही बोलतोय हे सगळं तुमच्या प्रिलिम्स ज्यांच्या चालू आहेत त्यांनी त्या एक्झाम मध्ये हे अप्लाय करून बघायचंय, तरच आपल्याला त्याचा मेन एक्झाम मध्ये बेनिफिट मिळणार आहे. लक्षात, हे जे काही बोलतोय ते अतिशय केअरफुली फॉलो करायचं आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही अॅन्युअल एक्झामला जे काही तुमचं साहित्य वापरणार असाल, पेन असेल, पट्टी असेल, पेन्सिल असेल, कंपास बॉक्स असेल, इव्हन तुमची स्कूल बॅग असेल, म्हणजे तुम्ही कुठल्या कप्प्यात काय ठेवता हे ऐनवेळेस धावपळ करून शोधायची गरज पडता कामा नये. ते आपल्या नेहमीच्या हाताखालचं असेल तर सापडतं आपल्याला, मी इथं हे ठेवलं, इथं हे ठेवलं, इथं हे ठेवलं, तर ते आत्तापासून वापरायला सुरू करायचे. ऐन एक्झाम मध्ये नवीन पेन, नवीन पेन्सिल, नवीन कंपास बॉक्स वापरू नका. घ्यायचा असेल नवीन तर आत्ताच घ्या. आणि वर्षभर तुम्हाला माहिती असते की मला ह्या पेननं स्पीडी लिहिता येतं, ह्या पेननं माझ्या हाताला ग्रिप चांगली मिळते आणि लिखाणी चांगली होतं. त्याच्यानंतर वेगळ्या अशा काही सूचना असतील की कुठल्या कलरचा पेन वापरणं अलाउड आहे, कुठला अलाउड नाही, या गोष्टी अशा काही इन्स्ट्रक्शन असतील स्कूलमधून आलेल्या तर त्याच्यावर लक्ष द्या. हॉल तिकीटवर येणाऱ्या इन्स्ट्रक्शन्स अतिशय केअरफुली वाचायला पाहिजे, त्या फॉलो करायला पाहिजे. त्या ऐनवेळेस वाचायच्या अगोदर हॉल तिकीट आल्यात सगळ्यात इन्स्ट्रक्शन अतिशय शांत डोक्यानं वाचून घ्याल तर पुढं ऐन एक्झाम मध्ये गोंधळ होणार नाही. पुढची एक गोष्ट सांगितलेली होती मी ऑलरेडी, ती पुन्हा एकदा रिपीट करतो. पेपर लिहायला चालू केल्यानंतर टायमर लावला पाहिजे. म्हणजे समजा आपला 3 तासाचा वेळ आहे, समजा दुपारी 12 ते 3 असा पेपर आहे आपला, तर साधारण लॉजिक असं असायला पाहिजे आपलं की निम्म्या वेळामध्ये 60% क्वेश्चन पेपर सॉल्व्ह झालेला असला पाहिजे. निम्म्या वेळामध्ये म्हणजे समजा आपल्याकडं 30, आपण एक रफली असं की 30 क्वेश्चन्स आहेत आपल्या मेन क्वेश्चन्स, तर त्याच्यातले 50% झाले 15 क्वेश्चन्स, 15 क्वेश्चन्स. तर आपले मिनिमम 17-18 क्वेश्चन्स जे आहेत ते पहिल्या हाफ पिरियड मध्ये संपलेले असायला पाहिजे, तर आपला सेकंड हाफ जो असतो तो जास्त धावपळीचा होत नाही. या पद्धतीनं टायमरची स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे. आणि शेवटची 10 मिनिटं आपल्याकडे शिल्लक राहतील की जेणेकरून आपण काही डिफिकल्ट क्वेश्चन सोडलेले असतील किंवा मागं ठेवलेले असतील किंवा सगळं झाल्यानंतर आपल्याला लाईन्स ड्रॉ करायच्या प्रत्येक क्वेश्चन मध्ये जे लाईन सोडलेले आहेत आपण. त्याच्यानंतर आन्सर शीटचं फ्रंट पेज आहे, त्याच्यावरचा आपला नंबर असेल, जो कुठला हॉल तिकीटवरचा नंबर असेल तो असेल, सेंटरचं नाव असेल, त्याच्यानंतर शिक्षकांची साईन असेल, सप्लिमेंट घेतलेले असतील तर त्या सप्लिमेंटला सिक्वेन्स दिलेले नंबर्स असतील, ते व्यवस्थित जोडलेत का ते बघायचं असेल. याच्यासाठी आपल्याकडं शेवटचा काही वेळ शिल्लक राहिला पाहिजे. या पद्धतीनं आताच्या प्रिलिम्सचे पेपर्स तुम्ही अपेअर करायला पाहिजे, हेच करायला पाहिजे. आणि ही सगळी दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फॉलो केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा गोंधळ, गडबड, टेन्शन अशा गोष्टी आपली जी मुख्य बोर्डाची जी अॅन्युअल एक्झाम असणार आहे त्याच्यात अजिबात अडचणी येणार नाही. इन बिटवीन एवढं सगळं करूनही अभ्यास करताना टेन्शन येतंय, विसरल्यासारखं होतंय, बाकीचे काही फिजिकल प्रॉब्लेम्स पण येतात लक्षात. परत तेच असतं, विसरण्याचं वन अँड ओनली रिझन असतं टेन्शन येणं. तर अशी कुठलीही लहान सहान गोष्ट आली तरी प्लीज 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 आम्हाला अप्रोच करा. ते सॉर्ट आउट करण्यात तुम्ही वेळ घालवू नका. त्याला काय करायचंय काय नाही तर आपण समोरासमोर बसून त्याला डिस्कस करून त्याच्यावर उपाय काढूया. ठीक आहे. पॅरेंट्ससाठी माझी एक रिक्वेस्ट असेल, इथून पुढच्या काळात आपला स्टुडंट, आपलं मूल आजारी पडणार नाही याची फक्त काळजी.
म्हणजे कुठल्याही प्रकारे आजार, त्यांना कुठल्या एखाद्या फूडची अलर्जी असेल ते फूड त्याच्या खाण्यात येणार नाही, जास्त तेलकट खाण्यात नको, जास्त सुस्तावणार भात वगैरे, आणि दुसरी गोष्ट जास्त भरपेट वन टाइम खाणं, अशा गोष्टी टाळल्या पाहिजे. थोडं 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 बिट बाय बिट ज्याला म्हणतो आपण, बिट्स अँड पीसेस मध्ये, जसं आपण अभ्यासाची डिव्हिजन शॉर्ट ब्रेक्स मध्ये केलेली आहे, तसं खाण्यापिण्याचं सुद्धा डिव्हिजन आपण थोड्या थोड्या स्लॉट्स मध्ये करायला पाहिजे. त्यांना आपण फ्रेशही राहू, आळसावणेपणा येणार नाही आणि कुठल्याही प्रकारची मानसिक सुस्ती येणार नाही. अदरवाईज आपण वाचतोय काय तेच कळेना, असं होऊ शकतं. लक्षात घ्या, गोष्टी लहान लहानच आहेत पण त्या फॉलो करणं अतिशय महत्वाच्या आहेत. याच्यातून काही गोष्ट सुटलेली असेल तर मी परत आणखी त्यात सांगण्याचा ऍड करण्याचा प्रयत्न करेन. तात्पुरतं एवढंच आहे, पण हे सगळं महत्वाचं आहे. हे सगळं आत्ता चालू असणाऱ्या प्रिलिम्स मध्ये तुम्ही अप्लाय करून बघणं एक्सपेक्टेड आहे. याच्या व्यतिरिक्त अजूनही काही अडचण आली तर आपण समोरासमोर भेटूयात आणि जे काय असेल ते डिस्कस करून त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूयात. बेस्ट विषय.